माझी टेस्ट घेतली होती ती मी एक्सप्लेन करते, ती व्यवस्थित बघायची. ज्या मुलांना कळालं नाही त्या मुलांनी समजून घ्यायचे. ठीक आहे. पहिला प्रश्न होता आपला, ट्रान्सलेट अँड आयडेंटिफाय द टेन्स ऑफ फॉलोइंग सेंटेन्सेस. म्हणजे तुम्हाला जे काही सेंटेन्स दिलेले होते ते तुम्हाला ट्रान्सलेट करायचे होते तुमच्या मदर टंग मध्ये, हिंदी किंवा मराठीमध्ये, आणि आयडेंटिफाय करायचे होते म्हणजे तुम्ही त्याचा टेन्स ओळखायचा होता, जे की आपण शिकलो. मग मी एक फॉर एक्झाम्पल दिलं होतं, जसं की शी सिंग्स अ सॉन्ग. हा टेन्स आहे. हे सेंटेन्स कुठल्या टेन्सचं आहे? तर हे सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. कसं ओळखलं? तर इथे सब्जेक्ट नंतर जो वर्ब आलेला आहे तिथे एम इज आर वगैरे काही नाहीये, वर्बला आयएनजी पण नाहीये, वर्बचा थर्ड फॉर्म पण नाहीये, सिंगला फक्त यस लागलाय म्हणजे हा सिंपल प्रेझेंट टेन्स झाला. मग त्याचं ट्रान्सलेट कसं केलं तुम्ही? तर ती गाणे गाते. मग याची पण उत्तर मी तुम्हाला सांगते. काळजीपूर्वक व्हिडिओ बघायचा आहे, व्यवस्थित लक्ष देऊन सर्व निरीक्षण करायचं. ठीक आहे. शी हेल्प्स मी हे सेंटेन्स आहे. हे कुठल्या टेन्सचं सेंटेन्स आहे? शी हेल्प्स म्हटल्यानंतर काय येतं? इथे सिंपल प्रेझेंट टेन्स येतोय, कारण एम इज आर हेल्पिंग वगैरे असं काही नाही, किंवा हेल्प पण नाही, ईडी पण लागले नाही, हॅव हॅज पण नाही, म्हणून हे सिंपल प्रेझेंट टेन्सचं सेंटेन्स आहे. सिंपल प्रेझेंट टेन्स. ठीक आहे. मग त्याचं ट्रान्सलेट कसं करायचं? तर आपण त्याचं ट्रान्सलेट करूया. ती मदत, हेल्प म्हणजे मदत करणे. ठीक आहे. ती मदत, हेल्प्स म्हटलंय म्हणून करते, ती मदत करते. सिंपल प्रेझेंट मध्ये आपल्याला माहिती आहे हॅबिट असतात किंवा नेहमी असते, ती गोष्ट नेहमी होत असते. मी आहे. ठीक आहे. त्यामुळे काय ना, ती मला मदत करते, ती मला मदत करते. ठीक आहे. दुसरा सेंटेन्स आहे आय हॅव अ पेन. आता इथे कन्फ्युजन होऊ शकतं, कारण हॅव आहे पण इथे V3 आहे का? नाही, कारण वर्ब नाहीये, फक्त हॅव हाच वर्ब आहे. आपण हे पण शिकलो होतो, जेव्हा सेंटेन्स मध्ये एम इज आर हॅव हॅज एकटे येतील, त्यांच्या सोबत कुठलाच वर्ब नसेल, तेव्हा ते सिंपल प्रेझेंट असतात. म्हणून हे वाक्य पण कशाचं आहे? सिंपल प्रेझेंट टेन्स. काय होतो? तर याचा मीनिंग होतो आय हॅव अ पेन म्हणजे माझ्याकडे एक पेन आहे, माझ्याकडे एक पेन आहे. तिसरा सेंटेन्स वी आर सिंगिंग अ सॉन्ग. इथे आर पण आलाय आणि वर्बला आयएनजी पण आलाय, म्हणजे हा निश्चितच प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे. कारण आपण बघितलंय कंटिन्युअस टेन्स असेल तर एम इज आर आणि आयएनजी येतोय प्रेझेंट मध्ये, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. मग त्याचं मीनिंग कसं येईल? ट्रान्सलेट कसं येईल? वी आर सिंगिंग अ सॉन्ग. आम्ही गाणे गात आहोत. आम्ही गाणे गात आहोत. गात असतो नाही येणार, असतो म्हटलं की मग ते सिंपल प्रेझेंट मध्ये. हा, पुढचं सेंटेन्स आहे शी हॅज आस्क्ड मी. इथे हॅज पण आलाय आणि V3 पण आलाय, ऑक्झिलरी वर्ब आलाय आणि V3 आलाय, म्हणजे हे परफेक्टचं सेंटेन्स आहे, प्रेझेंट परफेक्ट टेन्स. हा, त्याचं कसं होणार? ही हॅज आस्क्ड मी, तिने मला विचारलेले आहे. तिने मला विचारलेले आहे. पुढचं आहे आय एम टीचिंग. आय एम टीचिंग इंग्लिश ग्रामर असं सेंटेन्स होतं, इंग्लिश ग्रामर. ठीक आहे.
मग याचं कुठलं येणार, इथे पण तसंच आहे, एम आहे, आयएनजी आहे, म्हणजे हा पण काय आहे, कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, पीसीटी. मग याचं काय होणार, आय एम टीचिंग इंग्लिश ग्रामर, म्हणजे मी इंग्रजी व्याकरण शिकवत आहे, इंग्रजी व्याकरण शिकवत आहे. अंडरस्टँड, ओके, हे समजलं असेल. ठीक आहे, पुढे चला. फ्रेम द क्वेश्चन फॉर्म अँड द फॉलोइंग सेंटेन्स. काय करायचंय, फ्रेम द क्वेश्चन फॉर्म, जे सेंटेन्सेस दिले त्याला क्वेश्चन फॉर्म मध्ये काय करायचं तुम्हाला बनवायचं आहे, हे जे सेंटेन्सेस आहेत. चला करूया. रामा गोज देअर, अगोदर आयडेंटिफाय पण करायचे. रामा गोज देअर कुठला सेंटेन्स आहे, हा कुठल्या टेन्सचा आहे, तर गोज म्हटलंय, म्हणजे कुठला येणार आहे, हा सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल प्रेझेंट टेन्स. ठीक आहे, चला मग काय बनवायचं, त्याचा क्वेश्चन फॉर्म. क्वेश्चन फॉर्म बनवत असताना आपण काय करत असतो, वर्ब सुरुवातीला घेतो, पण डायरेक्ट ॲज इट इज वर्ब घ्यायचा नसतो, तर ऑक्झिलरी वर्ब घ्यायचा असतो. मग आता इथे तर नाही ऑक्झिलरी, ईएस आहे, म्हणजे जेव्हा फक्त गो असतो तेव्हा आपण डू घेणार, आणि ईएस असतो तेव्हा डज घेणार. ठीक आहे, मग काय घेणार, काय होणार ते, डज राम. राम तिथे आहे का, सेकंड सेंटेन्स, आय एम ते, येस आहे ना, आहे ऑलरेडी, एम म्हणजे डू घेण्याची गरज नाही. इथं काय आणि इथे काय होतं, एम पण इच पण नव्हता, म्हणून आपले डज डू आणि डज ते घ्या. पण एम आहे ना, म्हणून आय हेल्पिंग देम. आता बघा, ही हॅज हेल्प मी, त्यांनी मला मदत केलेली आहे. मग याचं क्वेश्चन कसं बनवणार, हॅज तर हॅज ही हेल्प मी, क्वेश्चन मार्क द्यायला विसरायचं नाही. आय एम क्लोजिंग विंडो, मी विंडो क्लोज करत आहे, म्हणजे बंद करत आहे. मग याचं कसं, एम आय इथे, एम आय क्लोजिंग विंडो, एम आय क्लोजिंग विंडो. नेक्स्ट सेंटेन्स, वी हॅव सीन मूवी, आम्ही मूवी चित्रपट पाहिलेला आहे, आम्ही चित्रपट पाहिलेला आहे. कुठला सेंटेन्स झाला हे, परफेक्ट टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स. ठीक आहे, प्रेझेंट परफेक्ट झालंय. हे कुठलं सेंटेन्स आहे, आय एम क्लोजिंग विंडो, हे प्रेझेंट कंटिन्युअस आहे. ही हॅज हेल्प मी, हे कशाचं आहे, हॅज आणि V3 आहे, इथे पण हॅज आणि हॅव आणि V3 आहे, म्हणून हे प्रेझेंट परफेक्ट टेन्स. इथे एम आणि आयएनजी आहे, म्हणजे हा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. ठीक आहे, चला या इकडे, वी हॅव सीन मूवी. पण याचं कसं येणार परफेक्ट टेन्स, काय बनवायचं याचं आपल्याला क्वेश्चन, हॅव वी सीन मूवी, फक्त जागा चेंज केली आपण, या दोघांची जागा चेंज करतोय. हॅव वी सीन मूवी, इट इज व्हेरी सिंपल. ओके, नेक्स्ट, मेक नेगेटिव्ह सेंटेन्सेस. आपको बस क्या करना है, तुम्हाला फक्त याचं निगेटिव्ह बनवायचं आहे. निगेटिव्ह बनवत असताना तुम्ही याला मनामध्ये अफर्मेटिव्ह बनवा किंवा डायरेक्टली पण याचं निगेटिव्ह बनवू शकता. मी दोन्ही पण करून दाखवते तुम्हाला. ठीक आहे, he has not helped you, not help you. हे कसं निगेटिव्ह झालं, तर याचा अफर्मेटिव्ह सेंटेन्स बनवला आपण पॉझिटिव्हचा आणि मग निगेटिव्ह बनवलं. ठीक आहे, आणि आता आपण तेही दाखवते मी तुम्हाला, डायरेक्टली जसं अफर्मेटिव्ह आहे त्याचंच निगेटिव्ह कसं बनवायचं. तर त्याचं डायरेक्टली निगेटिव्ह असं बनवू शकता तुम्ही, has not he, hasn't he help you, hasn't he help you. ठीक आहे, किंवा असंही होऊ शकतं, has he not help you. ठीक आहे,
म्युझिक लिसन्स आहे ते नॉट घ्यायचंय आता. मग शी नॉट तुम्ही खूप जणांनी शी नॉट लिसन म्युझिक केलं, नाही येणार. का नाही येणार? कारण इथे आपल्याला कुठलाही ऑक्झिलरी वर्ब नाहीये, डायरेक्ट वर्बला यस लागलाय कारण हे सिंपल प्रेझेंटचं सेंटेन्स आहे. मग इथे काय घेणार आहोत आपण? डूडच पैकी. मग काय घेणार? शी, इथे यस आहे, शी आहे, म्हणजे शीच्या समोर डज घ्यावं लागणार. शी डज नॉट, डझंट पण म्हणू शकता तुम्ही. शी डज नॉट लिसन, आता लिसन्स म्हणायचं नाही, लिसन म्युझिक. ठीक आहे. आता इथे ॲम आहे तर इथे डूडच घेण्याची गरज नाही. आय एम हेल्पिंग देम, मग आय एम नॉट हेल्पिंग देम, मी त्यांना मदत करत नाही. शी इज कुकिंग, इथे पण इज आहे, डज घेण्याची गरज नाही. शी इज नॉट कुकिंग, शी इजंट कुकिंग. शीता गोज देअर, आता इथे आहे गोज, डायरेक्ट वर्ब आला, इथे आणि तर कोणी नाही. मग इथे डज नॉट, नॉट का घेतोय तर निगेटिव्ह सेंटेन्स बनवायचे आहेत म्हणून. शीता डज नॉट गो, आता पुन्हा गोज घेण्याची गरज नाही, इथे यस लावला आपण डजला. शीता डज नॉट गो देअर, शीता डज नॉट गो देअर. हे व्यवस्थित बघा.